घटनेचे शिल्पकार कोण? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकप्रतिनिधी कसा असावा? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे चालणारा असावा. तो जनसेवक असावा. तो मालक नसावा. लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा असावा. जे जे नवं ते माझ्या मतदारारूपी आईला हवं. आणि या भूमिकेतनं उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, करोडो रुपयाचा विकास निधी आणण्याचं काम, रस्ते, पाणी, इमारती बरोबरच राष्ट्रपुरुषाचे भव्य दिव्य स्मारक असले पाहिजेत, भव्य दिव्य पुतळे असले पाहिजेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे म्हणत असताना 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीच्या पुतळ्याचं अनावरण, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. एवढंच नाही, वेगवेगळे साहित्य संमेलन, क्रीडा संमेलन आणि एक करत असताना ज्या पद्धतीनं टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये त्यांनी अभय भुतळा फाउंडेशनच्या वतीनं जी मदत केली ती सुद्धा सुवर्णाक्षरानं नोंद करावी असे आहे. मराठवाड्याच्या राजकारणामध्ये गेल्या 50 वर्षात जेवढी विकास कामं एक आमदार म्हणून केले नाहीत, कुणीही केले नाहीत, तेवढं कोण केलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून न जात पर न पात पर, बाबा साहब आंबेडकर की बात पर, विकास पर ही भूमिका घेतली. आणि आज एक अभूतपूर्व मराठवाड्यातील सर्वात मोठा असा पूर्णाकृती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाचं अनावरण होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री संजय बनसोडे यांचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर एक बाबासाहेबांचे गीत गायक शिंदे यांचाही कार्यक्रम होणार आहे. यावेळा जिल्ह्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार खासदार यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि अत्यंत देखणा अशा प्रकारचा कार्यक्रम हा संजय बनसोडे यांनी आयोजित केलेला आहे. ऐका काय म्हणतात संजय बनसोडे. परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिनांक 30 म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. त्याबरोबरच दसरा मैदान, जिल्हा परिषद मैदान उदगीर इथे एक मोठी जाहीर सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याबरोबर महागायक आदर्श शिंदे यांचा सुद्धा गीत गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी भव्य दिव्य असा संपन्न त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला, बोध उपासक उपासिकांना, तसेच उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील माझ्या सर्व बांधवांना, बहिणींना मी नम्र आवाहन करतो की या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये आपण यावं असं नम्र आवाहन या ठिकाणी मी करतो. आणि हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे. आणि ईश्वराला सुद्धा या ठिकाणी मी प्रार्थना करतो की पाऊस त्या ठिकाणी येऊ नये आणि सर्व जनतेने सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थना करताय. कारण अतिशय भव्य दिव्य तो कार्यक्रम त्या ठिकाणी होणार असल्यामुळं मराठवाड्यामध्ये नंबर 1चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तो आहे. आणि तो पाहण्याकरता, तो सोहळा पाहण्याकरता मराठवाड्यातील सुद्धा जनता त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून सुद्धा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं असं नम्र आवाहन करतो. तर या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते होणार आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब आणि उपगुप्त महाथेर आणि जवळजवळ 100 पूजनीय भंतेजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि मग पालकमंत्री असतील, जिल्ह्यातले खासदार, आमदार, मंत्री महोदय त्या ठिकाणी असतील, असे अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ऐकलत ना, याला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी. अण्णाभाऊ साठे असो, अरे बुद्धचं जे त्यांनी ज्या ठिकाणी जे मंदिर केलं, ज्या ठिकाणी जे उभा केलं, ज्याला राष्ट्रपतीला आणलं, म्हणजे तेवढंच नाही, मुख्यमंत्री आले, गृहमंत्री आले, माजी गृहमंत्री आले, शरदचंद्रजी पवार आले,
वेगवेगळे खेळाडू आले आणि अशा एका प्रकारचा, एका नेत्याच्या, एका मुलाचा, भावाचा आज हा कार्यक्रम आहे. म्हणून ते काय म्हणतात ऐकलं ना, सगळ्यांनी हजर राहायचं, सहकुटुंब सहपरिवार हजर राहायचं. आणि आम्ही अभिनंदन करू इच्छितो की तमाम मतदारांचं, ज्यांच्या मताची पत वाढवण्याचं, मतदाराची ऐपत वाढवण्याचं काम हे संजय बनसोडे करत आहेत. माणसं जातीनं मोठी नसतात, जातीनं बारके नसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, संविधान प्रत्येकाला एक मताचा हक्क आहे. मग सौर ऊर्जा असेल, जलसिंचन असेल, MIDC असेल, काय काय किती किती विकास प्रकल्प आणले. आणि विरोधकांच्या भूलथापाला बळी न पडता प्रामाणिकपणे, इमाने इतबारे, समता, बंधुत्व आणि न्याय या त्रिसूत्रीवर आधारित जे काम करत आहेत. म्हणून या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा करतो. आम्ही सुद्धा विनंती करतो की जे आव्हान, जी विनंती, जे सांगणं आपले सर्वांचे आवडते तरुण होतकरू उमद नेतृत्व नामदार माजी मंत्री संजय बनसोडे यांनी केलेला आहे. आपण या अवश्य या. उद्या उदगीर येथे त्या ठिकाणी दसरा महोत्सवाच्या मैदानावर विराट अशा प्रकारची सभा आयोजित केलेला आहे. माणसाला समता, बंधुत्व आणि न्यायासाठी दृष्टिकोन हवा, दुर्दम्य इच्छाशक्ती हवी, कठोर परिश्रम हवेत. आणि ते कोण घेत आहे? नामदार संजय बनसोडे घेत आहेत. म्हणून मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता, जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता. यूट्यूब, फेसबुक सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.